ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, असं सांगतात की सर्व सद्गुणामध्ये ह्युमिलिटी म्हणजेच नम्रपणा, नम्रता ही सर्वात उच्च सद्गुण मानलं जातं. कारण जो मनुष्य जीवनामध्ये गुडघे टेकायला शिकतो, जी व्यक्ती त्या क्रूसासमोर नतमस्तक होते, जी व्यक्ती परमेश्वरासमोर पूर्ण नम्र होते, ती व्यक्ती परमेश्वराला अधिक प्रिय असते. कारण त्या व्यक्तीचं हृदय, त्या व्यक्तीचं जीवन परमेश्वर अनेक स्वर्गीय दानांनी भरत असतो. परमेश्वर त्या व्यक्तीला नम्र झाल्यामुळे उंच करत असतो आणि उत्तम अशा दानाने पारितोषिक देऊन सन्मान करत असतो. आणि म्हणूनच संपूर्ण बायबलवर ज्या व्यक्तीने खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप केला, जे परमेश्वरासमोर नतमस्तक झाले, ज्यांनी आपल्यामधील अहंकार, स्वार्थी वृत्ती सोडून दिली, त्या व्यक्तीला परमेश्वराने उंच केलेलं आहे. त्या व्यक्तीला परमेश्वराने महान केलेलं आहे. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये सुंदर असा दाखला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना देत आहे. जिथे एका बाजूला जकातदार आहे, पापी आहे, सोसायटीमधून किंवा समाजामधून त्याला जास्त मान सन्मान नाही, कारण त्याचं इमेज, त्याचं नाव खराब झालेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आहे परुषी, जो स्वतःला नम्र समजत आहे, जो स्वतःला पवित्र समजत आहे. आणि दोन्ही व्यक्ती त्या मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात. आणि परुषीची प्रार्थना कशी असते, तर ही प्रार्थना केवळ आणि केवळ स्वतःसाठी असते, की मी इतक्या वेळ दानधर्म करतो, मी इतक्या लोकांना मदत करतो. आणि स्वतःचं पाहण्याऐवजी तो दुसऱ्यावरती टीका देखील करतो. प्रार्थनेमध्ये टीकेला देखील तो महत्त्वाचं स्थान देतो आणि दुसऱ्यावरती टीका करतो. परंतु एका जकातदाराची, पापी लोकांची प्रार्थना काय असते? हे परमेश्वरा, मला क्षमा कर, कारण या मंदिरात येण्यासाठी मी योग्य नाही. सुंदर अशी प्रार्थना तो करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, त्या जकातदाराची प्रार्थना परमेश्वर ऐकत आहे. त्या पापी व्यक्तीची प्रार्थना परमेश्वर प्रथम स्वीकारत आहे. का? कारण त्याने स्वतःला नम्र केलं, स्वतः पश्चाताप केला आणि परमेश्वराला अग्रस्थान दिलं. आणि म्हणूनच परमेश्वर त्याला उंच करत आहे. असं सांगा की परमेश्वर आपण किती वेळा प्रार्थना करतो किंवा किती लांब प्रार्थना करतो याकडे कधीच पाहत नसतो. तर आपण कशा प्रकारे प्रार्थना करतो? ती प्रार्थना केवळ आणि केवळ इतरांसाठी दाखवण्यासाठी असते, की इतरांना टीका करण्यासाठी असते, की स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी असते? ती फार महत्वाची आहे. आपण प्रार्थनेला कशासाठी जातो? मला आजूबाजूचे लोक पाहतात म्हणून मी जातो का? किंवा इतरांना दाखवण्यासाठी मी जातो का? की मी परमेश्वरावरती पूर्ण अंतःकरणाने प्रेम करत आहे म्हणून मी जात आहे? जेव्हा मी परमेश्वरावरती अंतःकरणाने प्रेम करतो, तेव्हा माझी प्रार्थना ही बदलत असते. माझ्या प्रार्थना करण्याची कला बदलत असते, पद्धत बदलत असते. परंतु मी केवळ रूल्स आहे, केवळ नियम आहे म्हणून प्रार्थना करत आहे, त्यासाठी जर प्रार्थना मी जात असेल, तर माझी प्रार्थनेची पद्धत देखील वेगळी असते. ती पूर्ण अंतःकरण कधीच येणार नाही. आणि म्हणूनच जकातदार कधी आयुष्यामध्ये त्यांनी प्रार्थना केली नव्हती, पण आज जी प्रार्थना करत आहे ती पूर्ण अंतःकरणातून करत आहे, नम्र होऊन करत आहे, पश्चातापी होऊन करत आहे. आणि म्हणूनच परमेश्वर अशी प्रार्थना स्वीकारत असतो. कारण प्रार्थना जिथून येते ते म्हणजे हृदय. हे हृदय परमेश्वराला प्रिय असते. जर आपलं हृदय अहंकाराने भरलं असेल, स्वार्थी वृत्तीने भरलं असेल, टीकेने भरलं असेल, द्वेषाने भरलं असेल, रागाने भरलं असेल, तर त्यामध्ये येणारी प्रार्थना देखील तशीच असणार आहे. आणि म्हणूनच परमेश्वर सांगायचं, प्रथम आपलं हृदय जीवन बदलण्याचा प्रयत्न करूया, नम्र होऊया. आणि नक्कीच परमेश्वर जेव्हा आपलं खाली हृदय पाहणार आहे, तेव्हा तो परमेश्वर ते हृदय स्वर्गीय दानाने भरणार आहे. आज जकातदाराप्रमाणे स्वतःला नम्र बनूया, पश्चाताप करूया, आपलं हृदय परमेश्वर देण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच परमेश्वर आपला उंच करणार आहे.